गुड मॉर्निंग बेस्टी. तर चला आपण जाऊया दिघाला. मला आज एक मॅटर्निटी शूट होती आणि माझी चंपानी मला धोका दिला. ती माझ्यासोबत येणार नव्हती, तर मी एकटी झाशी की राणी निघाली माझ्या नशिबावर विश्वास ठेवून. आणि स्टेशनला उतरल्या माझ्या नशिबाने दिला मला डिच्चू, कारण दोनदा मी एक्झिट रॉंग मारला आणि मग फायनली ऑटोत बसून तिच्या बिल्डिंग खाली पोचली. तिकडे जाऊन पण नशिबाने मला गांडू समजून डिच्चू दिला. ते बोलले की लाईट गेले, लिफ्ट बंद आहे, तुला चालत 4th फ्लोअरवर जावं लागेल. तर मी आली, तिचा मेकअप केला. जी माझी बुकिंग तिने केलेली गाऊनवरतीचा होता, बट ते तिला नंतर करायचं होतं. आधी हा तिला सीतारामचा लुक हवा होता, जे की बुकिंग तिने केलेलं नव्हतं. स्टील मी तिला रेडी करून दिलं, कारण ती खूप चांगली होती ॲज अ ह्युमन बिईंग. मला आवडली ती. आणि मग त्यांचा शूट चालू झाला आणि माझी बकचोदी पण चालू झाली. मी इकडे तिकडे बावळटसारखी पळत होती नुसती. मला एवढा पण भान नाही की माझं लग्न झालं आहे, मला एक मुलगी आहे. मी फक्त तिथे बावळटसारखी मुलींसारखी पळते आणि फुलांमध्ये खेळते आणि फोटो सेल्फीज काढते. त्यामुळे मला फोटोग्राफरनी पण हुत्या समजला आणि त्यांनी त्याचा कॅमेरा मला होल्ड करण्यासाठी दिला खूप वेळ, 15 मिनिट. आणि मग ह्यांचा फोटोशूट संपतच नव्हता. ज्या शूटसाठी मी ॲक्च्युली बुक झाली होती ते तर बुकिंग माझी म्हणजे ना त्या व्लॉगमध्ये आलेलं आहे, ना त्याचा मी फोटोशूट केलेला आहे चांगल्यापैकी, ना रील्स बनवलं, काहीच नाही. बस ह्यांची फालतूगिरी बघत बसली. आणि मग माझं नशीबच असं आहे ना, मी काय करणार. जी माझी बुकिंग होती त्याचा ना मी बिफोरचा व्हिडिओ घेतला ना आफ्टरचा घेतला, आणि जी बुकिंग नव्हती त्याचे मी 160 व्लॉग्स बनवले. आणि मग माझी बकचोदी मी कंटिन्यू चालू ठेवली, कारण मला काही दुसरं काम नव्हतं. रिटर्न रूमवरती गेलो चेंज करण्यासाठी. तिच्या आईने मस्तपैकी जेवण बनवलेलं, त्यांनी जेवण पण दिलं खूप फोर्स करून मला की खा. आणि मग तिला फटाफट मी व्हिडिओ न बनवता तिला रेडी केलं, कारण ती पण खूप थकलेली. आणि मग मी तिला पार्कमध्ये सोडून मी निघाली, कारण एकही व्हिडिओ मी काढला नाही, कारण मी चुते आहे भाई, मला नाही काढायचं आहे. आणि मग मी रिक्षात बसली. फक्त रिक्षावाला अंकल मला चांगला भेटला. त्यांनी मला विदाऊट 10 रुपयामध्ये ते स्टेशनला सोडलं. आणि मग पाऊस इतका आला, मी अर्धा तास वेट करत राहिली स्टेशनवरती. आणि नंतर मला समजलं, बाळा तुझं नशीब गांडू आहे, आज संडे आहे, आज मेगा ब्लॉक आहे, 4:30च्या आधी एकही ट्रेन तुला भेटणार नाही. अँड आय वॉज लाईक ओ शॅट. तर मग मी पुन्हा स्टेशनवरून खाली गेली, प्रायव्हेट ऑटो केला, 200 रुपये लिटरली देऊन मोहतरमा मी माझ्या घरी पोचली. थँक यू फॉर वॉचिंग दिस बकचोदीवाला व्लॉग, लिटरली फ्रस्ट्रेटिंग. थँक यू सो मच. प्लीज सबस्क्राईब टू